नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024। आज यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा जे आज चौथा दिवस होता, तर आज भरती कशा प्रकार झाली, एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टायमिंग आज देण्यात आला होता, ॲक्सिलेंटसाठी किती टायमिंग देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी किती देण्यात आला होता आणि उंची त्या ठिकाणी किती घेत आहे, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, तुम्हाला कोणत्या चुकांनी करायची आहे, त्याचबरोबर आज भरती सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस होती आणि मेडिकलला या ठिकाणी कधीची तारीख भेटत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे की यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड 14 ऑगस्टला कशा प्रकारे झालं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच की ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड 14 ऑगस्टला होतं, तर ते मुलं 13 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी आले होते। म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे आणि 8-9 वाजतापासून तिथं मुलांच्या फक्त गेटापाशी रांगा लागत आहे। फक्त आर्मीवाले त्या ठिकाणी एक बॅच बनवतात, असे 100-100च्या अशा फक्त गेटच्या बाहेर बसून ठेवतात मुलांना 8 वाजता, ठीक आहे। आणि या ठिकाणी मुलं कोणी 9 वाजता गेटच्या अंदर जात आहे, 10 वाजता जात आहे, 11 वाजता जात आहे, 12 वाजता जात आहे। म्हणजे सांगायचं एवढं की 12 वाजेपर्यंत ते गेटच्या अंदर मुलांना घेते, तर त्या ठिकाणी फक्त 12 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं जाते। जर एंट्री गेटच्या अंदर जेव्हा हे होते, जेव्हा मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते, तर त्या ठिकाणी काय फक्त मुलांना हॉल तिकीट आणि आधार कार्ड चेक करते आणि मुलांना फक्त ग्राउंडच्या अंदर ते बसून ठेवत आहे फक्त, ठीक आहे। आणि तसे तुम्ही 12 वाजता गेले तरी ते काही तुम्हाला म्हणणार नाही, 11 वाजता गेले तर काही म्हणणार नाही, फक्त काय की त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवते, बाकी काहीच होत नाही। तर आज सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर 9 वाजतापासून गेटच्या अंदर घेतलं जात आहे। तर गेटच्या अंदर जे सर्वात अगोदर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणि आधार कार्ड चेक केलं जात आहे, ह्यावर एंट्री दिल्या जात आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मुलांना फक्त 100-100चे असे बॅच ते बनवत आहे आणि सर्वात अगोदर हाईट मोजत आहे। ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर असेल त्यांचा बॅच वेगळी, ज्यांची हाईट 170 पेक्षा कमी असेल तर त्यांची बॅच वेगळी त्या ठिकाणी तयार केली जात आहे। आणि आता असं नका समजू की बा स्टार्टिंगला उंचीमध्ये आपण बसलो नाही तर आपलं होणार नाही, तर ज्या विद्यार्थ्यांची उंची स्टार्टिंगला बसली नाही तर त्या पण मुलांचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। तर त्यांचं जे बॅच आहे ते सगळ्यात शेवट जे बसून आले, ज्याचं जे ग्राउंड आहे, ज्याची उंची बसली नाही, ठीक आहे, तर त्यांचं जी बॅच आहे सगळ्यात शेवट त्यांची बॅच या ठिकाणी होत आहे। तर हे त्यांनी कोण केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची कसा की त्यांचं असं म्हणणं आहे की बा एकदम लंबे मुलं असते, त्यामध्ये ठेंगणे मुलं गेले तर मग ते कसं अडचण होते, त्यामुळे ते प्रोसेस या ठिकाणी केलेली आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं आणि 12 वाजेपर्यंत काहीच होत नाही, आर्मीवाले मोटिवेशन करतात मुलांना आणि समजून सांगते त्या ठिकाणी, खूप चांगलं ते मार्गदर्शन करतात आर्मीवाले, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, आपल्याला काय करायचं आहे। आणि ते हे सुद्धा म्हणते की आपले कागदपत्र बरोबर ठेवा, आपले कागदपत्र दुसऱ्याजवळ देऊ नका, इंजेक्शन वगैरे काही लावू नका, ठीक आहे। तर ह्या सूचना ते देते आणि मोटिवेशनसुद्धा करत आहे। आणि जसं 12 वाजले तिथं तशी प्रोसेस ते चालू करत आहे। तर सर्वात अगोदर ते हॉल तिकीटा स्कॅन करत आहे। हॉल तिकीटा स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की 100-100चे बॅचे ते बनवतात आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी आधी 5 ते 6 बॅचे बनल्या होत्या, तर 5-6 बॅचे या ठिकाणी बनवतात एका दिवशी। तर सर्वात अगोदर त्यांनी काय केलं की 100-100चे बॅचे त्यांनी सर्वात अगोदर ग्राउंडच्या अंदर नेल्या आणि 100 मुलांना ग्राउंड होण्या अगोदर त्यांनी काही सूचना दिल्या की ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, आपल्याला असं पळायचं आहे, ठीक आहे। जसं गो म्हटलं आम्ही तसं तुम्हाला पळायचं आहे, ह्या ते सूचना दिल्यानंतर त्यांनी एका बॅचला आज 100 मुले सोडले आणि 100पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ॲक्सिलेंटचे जवळपास 34 ते 35 मुलं घेतले आणि बाकी सेकंड ग्रुपचे सुद्धा या ठिकाणी 30-32 मुलं या ठिकाणी घेतले। म्हणजे तुम्हाला सांगायचं की जवळपास 60 मुले या ठिकाणी घेतले, 60+ मुलं घेतले आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या बॅचमध्ये 50ही मुलं घेतले, कोणकोणत्या बॅचमध्ये 60ही घेतले आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 65 सुद्धा घेतलेले आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 70 पर्यंत सुद्धा घेतलं जातं। आणि आपण 1600
1600 मीटर रनिंगचा टायमिंग बघितला तर इमानदारीने त्या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग ते ॲक्सिलेंटसाठी दिले देत आहे आणि सेकंड ग्रुपसाठी सुद्धा ते किती सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाईम देत आहे। तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही आहे। ज्यांचंसुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी इमानदारीनं प्रॅक्टिस केलं असेल तर ते मुलं जे आहे रनिंग काढणार आहे 100%, आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही ते तर कटणारच आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, डिमोटिवेट तुम्हाला व्हायचं नाही, कारण की स्टार्टिंगला जे आहे स्टार्टिंगला पहिल्याच दिवशी त्यांनी कमी मुलं घेतले होते त्यामुळे भरपूर मुले डिमोटिवेट झालेले होते। तर तुम्हाला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे। तर फिजिकलची तुम्ही चांगली जबरदस्त तयारी चालू ठेवा। ज्यांचं ग्राउंड झालं नसेल तर या ठिकाणी यारो संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीला सुद्धा जास्त मुले घेतले जात आहे। 50-50, 60-60, 70-70 अशी मुले या ठिकाणी घेतल्या जात आहे। टायमिंग पूर्ण दिला जातं कारण की नोटिफिकेशनमध्ये तो टाईम दिला आहे तर तोच टाईम या ठिकाणी ते देता इमानदारीनं, ठीक आहे। तर अशा प्रकारचे आज ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर तुम्हाला सांगतो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणत्या चुकांनी करायचे आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेरून धावायचं नाही, ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। आणि ग्राउंड चांगला आहे त्या ठिकाणी, जर समजा पाऊस वगैरे आला त्या ठिकाणी तर तुम्ही जे बिना शूजचं त्या ठिकाणी धावा। ग्राउंड जर जास्त ओलं असेल, चिखल वगैरे असेल तर तुम्ही बिना शूजचं या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारा, कारण की कसं आहे चिखलामध्ये जे आहे बुटानं रनिंग मारणं जमत नाही, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला चुकांनी करायची आहे। तर हे झाल्यानंतर ज्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांच्या हातावर सर्वात अगोदर ॲक्सिलेंटचा शिक्का दिला जात आहे। ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली आहे त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का। आणि हे झाल्यानंतर मुलांपासून त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे। नॉर्मल फॉर्म आहे, सगळ्यांनाच लिहिता येणार। आणि बघा काही मुलांना आज म्हटलं आर्मीलांना की ह्या फॉर्म कसा भरायचा आहे तर त्याच्या कानाखाली सुद्धा बसले विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर कसं आहे त्यांना आपल्या यानं लिहा फॉर्म वगैरे, कारण की त्यांना विचारू नका कारण की ते पहिलेच तर गेलेले राहते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर फॉर्म लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर लॉंग जम्प ते घेत आहे, लॉंग जम्प झाल्यावर झिगझॅग घेत आहे, आणि हे झाल्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेत आहे। लॉंग जम्प झिगझॅग जर तुम्ही पडली नाही तरी तुम्हाला दुसरा चान्स आहे, पण 10 पुलअप्सचा नक्कीच मारा। पुलअप्स जर कमी गेली तर तुमचाच प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकते, तुम्हालाच कमी मार्क्स पडणार आहे। तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आणखीन उंची होत आहे 168 सेंटीमीटर उंची घेत आहे आणि 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर घेत आहे। तर GDचा ग्राउंड होतं आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि अबिलिटी टेस्टसुद्धा या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, हॉल तिकीट झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, अनमॅरिड सर्टिफिकेट झालं। त्याचबरोबर तुम्हाला जे या ठिकाणी 50 फोटो या ठिकाणी न्यायचे आहे। जर तुमच्या या ठिकाणी रनिंग निघत असेल, ॲक्सिडेंटमध्ये जर रनिंग निघत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग निघत असेल तर 50 फोटो नाही, कारण की ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 20-25 फोटो लागते आणि मेडिकलला सुद्धा 20 फोटो लागते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला नोटरी न्यायची आहे, अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा न्यायचं आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला न्यायचा आहे, आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे एक झेरॉक्स तुम्ही न्या। तर एवढं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल झालं, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण माहिती की आज ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।